चला, ज्यांची मकर रास आहे ना त्यांच्यासाठी काय मेसेज येते आपण चेक करूया. जे माझे विवास आहे ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. मकर रास ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का आपण चेक करूया. कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत ते. मकर रास ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? प्रोव्हाइड दिस मेसेज. ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ओके. ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? खूप कार्ड आले तर आपल्याला. 20 टाइमलेस मेसेज राहणार आहे. ओके. जजमेंट. मी आधी मेसेज बघते आणि मग बॉटमची एनर्जी कशासाठी असे आले ते पण आपण बघूया. ओ डेव्हिल, मकर रास डेव्हिलची एनर्जी का आली? डेव्हिलची एनर्जी येते. ओके. घाबरू नका. डेव्हिलची एनर्जी आलेली असली तर सगळे कार्ड छान आलेले आहेत. ओके. असं मला वाटतंय काही पास्टमध्ये तुमच्या गोष्टी अशा झालेल्या असतील. पास्टमध्ये अशा काही गोष्टी झालेल्या असतील ज्या तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज किंवा काही मिसअंडरस्टँडिंग किंवा काही दुरावा किंवा अशा काही गोष्टी झालेल्या असतील तुमच्या दोघांमध्ये, किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये काही गैरसमज किंवा काही एखाद्या अशा ह्याच्यामध्ये तुम्ही अडकला होता. कदाचित तुम्ही तो पास्ट आता धरायचा. ओके. हा तुमचा पास्ट आहे. कारण तुमच्यासाठी सगळे कार्ड छान आलेत ना, तर टेन्शन अजिबात घेऊ नका. हा तुमचा पास्ट आहे मी सांगते. आणि हा तुम्ही आता तुम्हाला एक चान्स कुठला तरी मिळतो. जस्टिस आले ना, मी तुम्हाला सांगते की जस्टिस आले म्हणजे तुम्हाला एखादी बिगिनिंग रिकव्हरी. अच्छा. ओके. तुम्हाला कुठला तरी चान्स मिळतो बरं का. एखाद्या गोष्ट तुम्हाला बोलायची असेल, सांगायची असेल तर त्यासाठी तुम्हाला चान्स मिळतोय. तुमच्यासाठी सगळे कार्ड छान आलेत. एस ऑफ पेंटिकलचं. ओके. पैशा संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर तुमच्यासाठी छान आलेत कार्ड. 24 आवर्ससाठी मेसेज जरा टाइमलेस मेसेज राहणार आहे. तर पैशा संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्या अडकलेल्या असतील किंवा मिळालेल्या नसतील किंवा तुम्हाला फायनान्शियली काही त्याच्यामध्ये हवं असेल तर त्याच्यासाठी कार्ड खूप छान आहे. द सनचं कार्ड आहे. सक्सेस येते तुमच्याकडे. 24 आवर्ससाठी मेसेज धरायचा. सेलिब्रेशन, सक्सेस प्लस तुमची पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये जितकं होईल तेवढं राहा. मेसेजचं वेट करताय मला वाटतंय, किंवा तुम्हाला मेसेज कोणाला तरी सांगायचं आहे किंवा एक चान्स हवाय तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला वेट करताय तुम्ही, असं थोडासा मेसेज येतोय. तुमच्याशी रेझोनेट झाला तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे मला थोडंसं काही गोष्टी क्लिअर होतील. मकर राशीसाठी आहे. वेट करताय तुम्ही किंवा बोलण्याचा प्रयत्न करताय, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय. ओके. काहीतरी असं चाललंय. मनामध्ये शंका ठेवू नका अजिबात. कसलंच गिल्ट ठेवायचं नाही, कसली शंका अजिबात मनामध्ये ठेवू नका. हा तुमचा पास्ट आहे. झाला आता ते. तुम्ही चांगल्या एनर्जीजमध्ये येत आहे. सगळ्या गोष्टी सक्सेस तुमच्याकडे येत आहे. आणि तुम्हाला सांगते पैशा रिलेटेड ही कोणत्या गोष्टी असतील त्याही तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत. जेही मकर राशीवाले आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का? त्यांची मकर रास आहे. त्याच्यातून 2 कार्ड्स घेऊया. मला वाटतंय बरोबर होऊन जाईल मेसेज. 2 कार्ड्स. ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ज्यांची मकर रास आहे. लिसनिंग. ओके. मला असं वाटतंय ना की तुम्हाला कमेंटमेंट कोणतरी करायला येते बरं. मकर राशी ज्यांची आहे ना, आणि तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे. मी म्हणते ना काही गोष्टी तुमच्याकडे चालून येणार आहेत. कोणत्या तरी गोष्टीचा तुम्ही वेट करताय, मेसेजचा वेट करताय मकर राशीवाले, आणि तुमच्याकडे सक्सेस येत्या. तुमच्याकडं फक्त पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहा. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा. हा मेसेज ओव्हरऑल खूप छान आहे. मी जसं म्हटलं ना, डेव्हिलचं कार्डाला अजिबात घाबरू नका. तो तुमचा पास्ट झालाय. काही गोष्टी झालेल्या असतील तुमच्या पास्टमध्ये, विसरून जा. तुमच्यासाठी खूप छान आहेत. इथून पुढे मला वाटतं छान तुमच्या गोष्टी आता चांगल्या हे होतील. मग ते रिलेशनमध्ये असू दे किंवा काही लव्ह मेसेज पण आपण चेक करूया तुमच्यासाठी काय येतं. कमेंटमेंट कोणतरी बोलण्यासाठी तुम्हाला येतंय, किंवा तुम्हाला कोणाला तरी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या. ओके. हा लव्ह मेसेज आहे पूर्ण. आणि जो सरप्राईज आले तो ओव्हरऑल सगळ्यासाठी धरायचा आपण. 2 in 1 मेसेज असतात. जे मकर राशीवाले त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का लव्ह मेसेजमध्ये? आपण चेक करूया लव्ह मेसेजमध्ये तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत का. ज्यांचे मकर राशी त्यांच्यासाठी काही लव्ह मेसेज आहेत का? त्यांच्यासाठी काही लव्ह मेसेज आहेत का? ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी काही लव्ह मेसेजेस आहेत का? ज्यांची मकर रास आहे
तर त्यांच्यासाठी काही लव मेसेजेस आहेत का? ज्यांचे हे मकरस आहेत त्यांच्यासाठी काही लव मेसेज आहेत का? I see forever when I look into your eyes. Okay. I feel a deep soul connection with you. Right. I feel true space when I meet with you. मेसेज छान आलेत, पण थोडंसं तुम्ही ना असं मला वाटतं तुमच्या पार्टनरशी बोलताना किंवा थोडं हिचकिच करताय असं मला वाटतंय. फिलिंग आहे तर तुमच्यासाठी, तुमच्याकडून तुमच्या पार्टनरसाठी मला दिसतात आहे. आय फील तुमच्याकडून पर्सनली तुमच्याकडून हे मेसेज आलेले आहेत. तुमची फिलिंग फुल आहे याच्यामध्ये. आय फील डीप सोल कनेक्शन, आय सी अँड आय फील. राईट. इथे सगळी तुमची एनर्जीज आहेत. तुमच्याकडून स्ट्रॉंगली मेसेज येतात आहे. हे कनेक्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मॅरेजमध्ये जरी असाल तर तुमच्या जे हे हजबंड आहेत त्यांच्यासोबतचं, आणि रिलेशनशिपमध्ये जे हे असतील ओके अगदी त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज राहणार आहे. खूप छान मेसेज आहे. सगळे मेसेज छान आहेत. बोलत नाही आहेत तुम्ही, घाबरतायत तुमच्या पार्टनरशी थोडंसं बोलण्यासाठी. मनामध्ये खूप छान फिलिंग आहे. किंवा तुमचा पार्टनर थोडासा असेल ना शांत किंवा असं काय थोडकंच आवडत असेल बोलणं बिलणं, तर त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. पण छान आहे. सगळे मेसेज छान आहेत. तुमच्या फिलिंग छान आहेत त्यांच्यासाठी. आत्ताचा हा लव मेसेज होता. आत्ताची आपण जनरल रिडिंग घेतलेले म्हणजे 24 आवर्ससाठी, पण टाइमलेस राहणार. जेव्हाही कधी ज्यांना मिळायचं त्यावेळेला त्यांना ते मिळून जाईल. बघा मला कसं वाटलं मला मेसेजमध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये. थँक्यू सो मच.